कोनिचिवा मिनासान, ईशुनी गंबरू ऑनलाईन जॅपनीज क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण शिकतोय साध्या सोप्या भाषेत जपानी. तर आज आपण बघणार आहोत की जपानी भाषेमध्ये ग्रीटिंग्स, एखाद्याला ग्रीट करताना कोणते शब्द वापरायचे. अत्यंत महत्त्वाचं ग्रीटिंग्स आहे की जे जपानी भाषेमध्ये जपानमध्ये रोजच्या दैनंदिन जीवनात वापरले जातात आणि हे ग्रीटिंग्स येणं हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर चला शिकूया आपण आज ग्रीटिंग्स. सुरुवात करूया हाजिमे शो. जपानी भाषेतील ग्रीटिंग्स. तर नेहमीच व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला म्हणते कोनिचिवा मिनासान म्हणजे हॅलो एव्हरीवन किंवा सर्वांना नमस्कार. तर सर्वात पहिला शब्द तोच आहे की एखाद्याला जेव्हा आपण ज्यावेळी आपलं इंट्रोडक्शन देत असतो, आपण आपला परिचय करून देत असतो, त्यावेळेला नेहमी सुरुवातीला कोनिचिवा असंच म्हटलं जातं. एखाद्याला हाय हॅलो करणं हे जपानी भाषेमध्ये कोनिचिवा या शब्दाने सुरू होतं. त्यानंतर कोनिचिवा म्हणजेच कोनिचिवा हॅलो किंवा नमस्कार. त्यानंतर ओहायो गोजाइमासु, ओहायो गोजाइमासु, ओहायो गोजाइमासु म्हणजेच काय तर गुड मॉर्निंग, शुभ सकाळ करतो ना आपण, गुड मॉर्निंग. ते जपानी भाषेमध्ये कसं म्हणतात ओहायो गोजाइमासु, आहे की नाही. त्यानंतर जेव्हा दुपार होते किंवा संध्याकाळ होते त्या वेळेला जपानी भाषेमध्ये ग्रीट करण्यासाठी एकच शब्द आहे दुपार आणि संध्याकाळसाठी. त्याला म्हणतात कोंबानवा. कोंबानवा 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 म्हणजे गुड इव्हनिंग. काय म्हणतात गुड इव्हनिंग म्हणजेच काय तर शुभ संध्याकाळ किंवा शुभ दुपारही म्हणू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला एखाद्याला थँक्स म्हणायचं असेल कोणत्याही गोष्टीसाठी तर प्रत्येक वेळी ज्यावेळी तुम्हाला जपानी भाषेमध्ये किंवा जपानी व्यक्तीला थँक्स म्हणायचं असेल तेव्हा काय म्हणायचं अरिगातो गोजाइमासु. काय म्हणायचं अरिगातो गोजाइमासु म्हणजेच काय तर थँक्यू किंवा आपल्या भाषेत मराठीमध्ये धन्यवाद. जे आपण एखाद्याचे आभार म्हणताना प्रत्येक वेळी अरिगातो गोजाइमासु असं म्हणायचं. पुढचं ग्रीटिंग आहे सुमिमासे. सुमिमासे सुमिमासे याचा अर्थ होतो एक्सक्यूज मी किंवा सॉरी. एक्सक्यूज मी, पण एखाद्याला एक्सक्यूज करतो, आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण म्हणतो ना एक्सक्यूज मी किंवा सॉरी, मला हे सांगाल का. तर त्यावेळेला मग काय वापरणार आपण, त्याला एक्सक्यूज म्हणायचंय किंवा सॉरी तुम्ही मला हे सांगाल का, माफ करा मला तुम्ही हे सांगू शकता का. तर त्यावेळेला आपण म्हणणार सुमिमासे. सुमिमासे म्हणणार सुमिमासे. त्यानंतर आपल्याकडून एखादी चूक झाली, एखाद्या गोष्टीबद्दल आपण काहीतरी चुकीचं केलं आणि त्यासाठी आपल्याला सॉरी म्हणायचं असतं. त्यावेळी आपण वापरणार आहे गोमेन्नासाई. गोमेन्नासाई 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 म्हणजे सॉरी, माफ करा. गोमेन्नासाई. त्यानंतर आपल्याला एखाद्याला रिक्वेस्ट करायची, प्लीज माझ्यासाठी हे कर किंवा प्लीज काहीतरी रिक्वेस्ट तुम्ही करताय, त्यावेळेला आपण काय वापरणार ओनेगाईशिमास असं म्हणायचं. ओनेगाईशिमास. ओनेगाईशिमास या शब्दाचा अर्थ आहे प्लीज किंवा कृपया. त्यानंतर आपल्याला एखाद्याला बाय करायचं, बाय म्हणायचंय किंवा पुन्हा भेटूया असं म्हणायचंय. तुम्ही पाहिलं असेल आमच्या व्हिडिओच्या प्रत्येक शेवटी आम्ही जाने किंवा माताने असं म्हणतो. तेच आहे बाय किंवा बाय म्हणण्यासाठी जाने किंवा माताने असं म्हटलं जातं. बाय किंवा सी यू अगेन म्हणून पुन्हा भेटूया म्हणतात. जनरली आपण ऐकलं असेल की सायोनारा हा शब्द अतिशय फेमस आहे, प्रसिद्ध आहे जपानी भाषेतील बाय म्हणण्यासाठी, पण तो जपानी लोक सहसा वापरत नाही.
नेहमीच्या बोलीभाषेत नेहमीच्या बाय किंवा सी यू अगेन साठी जा आणि मातानी हे शब्द वापरले जातात. त्याचबरोबर आपण इथे म्हणतोय की ही जी लेडी आहे ती बो करते, खाली वाकतीये आणि ती ग्रीट करतात. तर ह्याचा अर्थ असा आहे की जितकी व्यक्ती, जपानी भाषा ही अत्यंत पोलाइट भाषा आहे, त्यामुळे ती वापरताना आणि त्यांचं बॉडी लँग्वेज हे जर तुम्ही पाहिलं तर ते अतिशय पोलाइट असतं. त्यामुळे जितका आदर आपण समोरच्या व्यक्तीला जास्त देतो तितकं जास्त वाकलं जातं, पुढे वाकलं जातं आणि बो केलं जातं. त्यामुळे जितकं जास्त तुम्ही बो करता तितका तुम्ही त्या व्यक्तीला आदर दाखवता. करेक्ट? तर ही बोविंगची पद्धत दाखवली इथे. आणि हे दोघं जण एकमेकाला नेहमी ग्रीट करताना जपानी लोक हे थोडस तरी वाकून किंवा बो करूनच एकमेकाला ग्रीट करतात. ठीक आहे की नाही? सोपं. तर अशाच नवीन नवीन गोष्टी जपानी भाषेबद्दल जाणून घेण्यासाठी, जपानच्या संस्कृतीबद्दल जाणून घेण्यासाठी आणि साध्या सोप्या भाषेत जपानी शिकण्यासाठी आमच्या ईशोनी गांबारूच्या ऑनलाईन जॅपनीज क्लासेसच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर इथे जे बेल आयकॉन दिले त्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मग आता काय म्हणू? थँक्यू साठी अरिगातो गोजाइमाशिता आणि बाय बाय साठी जा माता. पुन्हा भेटू.